बाहेरचं काहीतरी फ्रस्ट्रेशन आपण घेऊन घरात येतो आणि तो राग बायकोवरती काढतो, नवऱ्यावरती काढतो, त्याच्यामुळे भांडणं होतात. काही अंशी हेही खरं आहे. अलीकडे राग आणि चिडचिड याच्यामुळे नातं संपतंय. बऱ्याच वेळा तुम्हाला वारंवार दुखावलं जाते हे ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं त्यावेळेस आपण आपोआप तिथून काढता पाय काढतो. बऱ्याचदा मी बिझी आहे, मी व्यस्त आहे, माझं काम आहे, माझं हे आहे ते आहे, अशी जी कारणं दिली जातात त्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा येतो. बऱ्याच वेळात हे पण खरं आहे, कारण दुराव्याचं कारणच मुळात अविश्वास आहे. अगदी बरोबर. नात्याला गैरसमज पोखरतो. गैरसमज पोखरतो नाही, नष्ट पण करतो. नातच नष्ट करतो आणि डिवोर्स वाढतात. लग्न कधी करणार हा प्रश्न सातत्याने चीड निर्माण करतो. टॉक्सिक रिलेशन म्हणजे नेमकं काय? पुरुषत्व दाखवत असतं ना की जास्त माझ्या अंडर जग हे कमी केलं पाहिजे. स्त्रीला बायकोला समानतेची वागणूक दिली पाहिजे. बऱ्याच वेळा तो कमी समजतो त्याला. नवरा बायको असून एकत्र राहायचं नाहीये अशी एक बोंब असते अलीकडे. अयोग्य. नवरा बायको एकत्र तर पाहिजेत, पण आईवडील सुद्धा एकत्र पाहिजे. स्त्रियांपेक्षा पुरुषांना शारीरिक संबंधांची गरज जास्त असते. अजिबात नाही वाटत मला. पुरुषाला संबंधाची गरज जास्त असते.